महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार। खेरवाडी 15 नंबर चारी येथे आज पहाटे 5 वाजता बिबट्याच्या हल्ल्यात रवींद्र भीमाजी आवारे यांचे वासरू ठार झाल्याची घटना समोर आली आहे। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक शेतकऱ्यांच्या घराजवळ हे वासरू बांधलेले होते। पहाटेच्या वेळी ऊसाच्या शेतातून येऊन वासरूवर हल्ला करून त्याला ठार केले। ही घटना सकाळी उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। दर दिवसाला शेतकरी जीव मुठीत धरून शेतातील कामे करत असतात। लवकर बंदोबस्त करण्यात यावा ही विनंती व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि सावधगिरी बाळगावी। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी ज्योतिताई आहेर, निफाड। सकाळी ज्यावेळेस उठले ना, मोटर चालू करायला गेले तेव्हा बिबट्याची चाहूल लागली तर ते आलं, त्यांनी वासराला धरलं। वासरू बांधलेलं होतं, त्याने मग ते त्याचं पोट फाडायचा प्रयत्न केला। त्यांनी पोटाजवळ त्यांनी पंजाने केलं, नंतर नरडी धरून ते नरडीचा घोट घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी। तेवढ्यामध्ये मग इकडे पाहिला कोणीतरी आणि मग फटाके उडवले केलं। तो म्हणजे या सरीमधून पलीकडच्या ऊसाच्या शेतामध्ये गेला। त्याच्या पाठीमागे बरेच जण गेले, पण मग तो काही सापडला नाही। आवाज दिला, सगळं केलं। साधारणपणे 2.5-3 फूट उंच होता, त्याच्यामुळं म्हणजे चांगला हे होता। आता नर का मादी एवढं नाही सांगता येणार, असं अशा पद्धतीने त्याने ते वासराचा घात केला। आणि वन विभागाच्या माणसांना पिंजरा लावण्यासाठी आम्ही यापूर्वी माहिती दिलेली, पण त्यांनी काय अजून हालचाल केलेल्या नाहीये। या परिसरात पिंजरा लागणं खूप गरजेचं आहे। शिवाय लहान मुलं इथं वावरतात, जनावरं खूप आहे। वस्त्या इथं जवळच आहे। आमचं जवळजवळ 20-25 माणसांचं कुटुंब इथं शेजारी राहत आहे, तरी सुद्धा याची काय कोणी दखल घेतली नाही। पंचायत लेवलला काही दखल नाही, म्हणजे तलाठी लेवलला नाही आणि बाकी शासकीय लेवलला काही नाही। फक्त पुढारी येतात जातात। आता इलेक्शनचे वारे फक्त हाहू करतात आणि जातात निघून, अशी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे। लहान पोरं खेळतात बरं ना संध्याकाळच्या वेळेला असं थोडं। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।